गाडीच्या काचा फोडल्या, दगडफेक केली। ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला कुणी केला? मध्यरात्री असं काय घडलं? सगळं जाणून घेऊ। सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भात बाजू मांडणारे ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला झाला। बीडच्या माजलगाव धारूर महामार्गावर हा हल्ला करण्यात आला। शनिवारी रात्री ही घटना घडली आहे। 2 बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केली। यामध्ये मंगेश ससाने यांच्या इनोवा गाडीच्या काचा फुटल्या। वेळीच गाडीचा वेग वाढवल्यानं सुदैवानं त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांना कोणतीही हानी झाली नाहीये। मंगेश ससाने हे ओबीसी आंदोलक पवन करवर याच्यावर माजलगाव परिसरात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपीला अद्यापही अटक न झाल्याच्या निषेधार्थ माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते। या संदर्भात पोलिसांशी चर्चा करण्यासाठी ते गेले होते। पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून परतत असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला। मध्यरात्री नेमकं काय घडलं हे सांगतानाचा व्हिडिओ मंगेश ससाने यांनी हल्ल्यानंतरच शूट केलाय। हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय। त्यात नेमकं काय दिसतंय तेही पहा। नमस्कार। आज माजलगावला आपल्या पवनच्या संदर्भामध्ये आम्ही सगळा दौरा आटपून माजलगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो, आपण बघितलं असेल। आणि तिथनं आम्ही निघालो, एका ठिकाणी जेवण केलं विसावा हॉटेलला, आणि तिथून धारूर मार्गे इंदापूरला म्हणजे पुण्याला यायच्या मार्गावर आम्ही होतो। मागणं आमच्या गाडीवर 2 व्हीलर होत्या 2, मागं दगड मारला, परत साईडला येऊन दगड मारला, आम्ही गाडी पळवली। आता आम्ही इथं धारूर पोलीस स्टेशनला आलोय। बाकी काय नाही, थोडंसं काच इथं लागलेली आहे, पण तुम्हाला आता काय काळजी करू नका। बरेच फोन येतात आहे, पण एकंदरीत जिथं अन्याय होतोय तिथं कायदेशीररित्या जाब विचारायला गेलं, पोलिसांशी संवाद साधायला गेलं, आरोपींना का अटक केलं नाही हे विचारलं, म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की अशी दगडफेक करून आम्ही जर आमच्या हे असं काय करणार असताल तर नक्कीच आम्ही काय माग हटणार नाही। दररोज त्या माजलगावमध्ये येऊ आम्ही। हे असले दगडफेक हे असले हे करून आता तुम्हाला दाखवतो गाडीवर कशा प्रकारे इथं काच हे केलेली। ही एक साईडची एक इथं एक दगड मारलाय, खाली दगड मारलेला आहे, तर पाठीमागची काच फोडलेली आहे। त्यामुळं आता आहे, बरीच मंडळी येतात आहे, काळजी करू नका। बहुत रीतसर या संदर्भामध्ये तक्रार देतोय। बाकी थोड्याच वेळाने परत अपडेट समजेल, कळवेल। पवन करवरवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आरोपींना अटक का होत नाही म्हणून पोलीस स्टेशनला जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप मंगेश ससाने यांनी केलाय। बीडच्या धारूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू आहे।